पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची स्थापना आणि पर्यावरणपूरक गणपती विसर्जन करण्याचा संकल्प घेऊन शिर्डीतील ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशननं आज रविवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता बस स्टँड समोरील हॉटेल साई छत्र येथे पर्यावरण संवाद या विषयावर आपले विचार व सूचना मांडण्यासाठी बैठक आयोजित केली होती। त्यासाठी शिर्डी शहरातील विविध मान्यवर व्यक्तींना आणि गणपती मंडळाच्या अध्यक्ष सभासदांना या बैठकीत येण्याचं निमंत्रण ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या सदस्यांनी स्वतः जाऊन दिलं होतं। यावेळी शिर्डी नगर पंचायतचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्या हस्ते ग्रीन अँड क्लीनच्या वतीनं लोगोचे अनावरण झाले। मान्यवरांनी आणि गणपती मंडळाच्या सदस्यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त करताना पर्यावरणपूरक गणपती ही काळाची गरज असल्याचं सांगत उपक्रमास पाठिंबा दर्शविला। शिर्डीत गणपती मंडळ म्हटलं की ज्यांचे नाव अग्रस्थानी येते ते असे गजानन शेरवेकर यांनी यावेळी बोलताना गणपतीचा हा उत्सव हृदयातून व्हावा आणि शिर्डी शहरातच गेल्या 2 वर्षात जे वातावरण दूषित झालंय ते सर्व सुद्धा पर्यावरणपूरक व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। निलेश कोते यांनी यावेळी मिश्किल भाष्य करत नगराध्यक्षांच्या कार्यक्रम प्रसंगी आज वेळेवर उपस्थित होण्याच्या प्रसंगाला बदलत्या वातावरणाचा नांदी म्हणत विनोदी शैलीत टिप्पणी केल्यानं उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। त्यास दाद देत नगराध्यक्षांनीही प्रत्युत्तर दिल्यानं नगरपंचायत निवडणुकीची रंगीत तालीम सुरू झाली की काय आणि शिर्डीतील प्रत्येक बैठक आता राजकीय रंग धरू लागल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती। यावेळी शिर्डीतील मान्यवरांसह नेते, गणेश मंडळाचे अध्यक्ष, सभासद, ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे सदस्य उपस्थित होते। ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या वतीनं तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजचा मुख्य जो विषय आहे पर्यावरणपूरक गणेशोत्सव। परंतु मला असं वाटतं की जर शिर्डी प्रशासन शिर्डीकरांचा बघितला, शिर्डी नगरपंचायतचा पाहिजे, सांगाल त्या घरापर्यंत गणपती बाप्पांची मूर्ती पोहोचवण्याची जबाबदारी मी घेतो। मला असं वाटतं की महाले परिवारासाठी जोरदार टाळ्या द्यायच्या। नितीन म्हणे की माझा व्यवसाय मला जेवढा मिळणार आहे तेवढा मिळणारच आहे, पण माझ्या हातून गणपती बाप्पांची किंवा शिर्डीकरांची जर या माध्यमातून सेवा होत असेल तर मी शाडू मातीची मूर्ती घरापर्यंत मी पोहोचवेल अशी जबाबदारी त्यांनी घेतली। ते म्हणे की मला तुम्ही सांगाल त्या ठिकाणी मी स्टॉल लावेल, माझ्या खर्चाने मी स्टॉल लावेल, तुम्ही सांगाल ती सेवा मी करायला तयार आहे। धन्यवाद नितीन। आता आम्हाला गावाला पाठिंबा आहे। सचिन भाऊ तांबेंची संकल्पना होती की तुम्ही जे करता मंडळ म्हणून करता, हे गावाला केलं पाहिजे आणि त्यासाठी गावाला सहभागी करून घ्यायचं असेल। माझा भाऊ आले गावाला समजतो काय झालं, महाराष्ट्र नाही संतांची भूमी, ही देवांची भूमी, ही विचारांची भूमी। इथं जेवढं पिकतं ना नुकसान इथे जास्त होतं, सर्वात जास्त नुकसान कुठं होतं तिथंच होतं। इतर राज्य जेवढं संघटित आहेत ना तेवढं संघटन महाराष्ट्रात कुठंच नाही। जास्त फुटीलं संघटन कुठं महाराष्ट्रामध्ये, तेवढी विटंबना आपल्याकडेच, सर्वात जास्त विटंबना कुठं होतं आपल्याकडे। 10 दिवस एवढा मोठा उत्सव करतो आणि 11व्या दिवशी त्या गणपतीची अवस्था पाहावी लागते। मग ती पाण्यामध्ये असेल, कुठा की नदीमध्ये असेल, कान तुटलेला, हात तुटलेला, आपली विटंबना आपणच करतो। अण्णाजी म्हटले ना इथून झालं पाहिजे, आपल्या देवाला आपणच बदनाम करतो। त्याच्या गणपतीचं तुम्हाला विसर्जन करता येणार नाही सार्वजनिक ठिकाणी, म्हणजे सार्वजनिक तलाव असेल, सार्वजनिक विहिरी असेल, पाणी पुरवठ्याची जी व्यवस्था असेल, नदी असेल, त्या ठिकाणी तुम्हाला आता ह्या राष्ट्रवाद पॅलीच्या गणपतीचं विसर्जन करता येणार नाही। त्याचे कारण काय की अनेक दुष्परिणाम आहेत। आता ताईंनी खूप सुंदर पद्धतीने त्याच्या माणसावरती, प्राण्यावरती, पशु पक्ष्यावरती किती परिणाम होतात, किती दुष्परिणाम होतात। या जगावरती छोट्याशा एकासाठी विघ्नात अतिशय प्रसन्न होतं होण्यासाठी। आणि निश्चितपणे जेव्हा आपण पर्यावरणपूरक अशा प्रकारचा गणपती बसवणार आहोत, पाण्याचंही संरक्षण होईल, पाणी शुद्ध होईल, आपल्या घराचंही शुद्धीकरण होईल, आपल्या कुटुंबाचं शुद्धीकरण होईल। म्हणून हा प्रकल्प, हा प्रयोजन ग्रीन अँड क्लीन शिर्डीने सुरू केला।
जसं आता सरांनी सांगितलं की मूर्तीची उपलब्धता केली पाहिजे, तर तोच विचार ठेवून फक्त शाडू मातीची मूर्ती का त्यापेक्षा वेगळं काही ऑप्शन आपल्याकडे आहे. तर आपल्याला समोरची मूर्ती दिसते ती तुरटीपासून बनवलेली मूर्ती आहे. तुरटी ही पाण्यात स्वच्छ करते आणि ती जर मूर्ती जर आपण पाण्यात विसर्जन केलं तर ते जे पाणी आहे ते स्वच्छ होण्यास खूप मदत होईल. तर मला सगळ्या शिर्डीकरांना माझी विनंती आहे ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या वतीनं की शाडू मातीच्या मूर्ती बरोबरच जी तुरटीपासून आपण जी मूर्ती बनवलेली आहे तिचा सुद्धा तुम्ही गणपती स्थापनेचा विचार करा. साथ देतील किंवा त्यात सहभागी होतील, पण माझ्याबरोबर सोपी नाही, पण माझा विचार जो आहे हे आताच्या यावर्षीचा जो उपक्रम आहे यावर्षी तो सक्सेस होईलच असा विषय न करता तो आपण पुढच्या वर्षी सुद्धा होईल, त्यापेक्षा पुढच्या वर्षी सुद्धा होऊ शकतो. कारण आज तुम्हाला हे सगळं पटवून देणार नाही, ते पटलं पाहिजे असा आपला आग्रह करेल, पण तो पटवून घेणं हा पब्लिकचा विषय असतो. पण तरीही आपण हा प्रयत्न यावर्षीपासून केलेला आहे. त्यात जर आपण गावाचा सप्ताह असेल किंवा गावाचे जेवढे उपक्रम असतील त्यावेळेस आपण आपली पक्षभेद विचारभेद मनभेद सगळे बाजूला ठेवून आपण त्या कार्यक्रमात सहभागी झालेलो आहे हे शिर्डीकरांनी दाखवून दिलेले आहे. आणि हाच एक उपक्रम आपण यावर्षी सुरू केलेला आहे. तसं मागच्या वर्षी सुरू आहे, पण त्यात यावर्षी अजून वाढ होणार आहे. कोणत्याही योजना किंवा कोणताही चांगला विचार रुजवायचा असेल तर त्याला वेळ लागणार आहे. समजा तुम्ही व्यक्तिगत पीओपी गणपती बसवणार तर माझ्यावर एवढं राग होणार का, म्हणजे आपल्याकडे काय होतं त्याला आम्ही सांगून ऐकलेलं ना त्याचा राग एक मनात घेतो. ती भावना आपण आतापर्यंत जेवढे मंडळ आहे त्या मंडळांमधून अजूनपर्यंत झालेली नाही ती भावना. का जर आपली व्यक्तिगत वाढ असू शकते पण मंडळाची वाढ आतापर्यंत झालेली नाही. हा जरी एक चांगला उपक्रम कायम पुढे राहिला तरी या उपक्रमाला तो साथ किंवा त्यांची मुखसंमती किंवा त्यांचा वैचारिक विषय आपल्याबरोबर आहे असं त्यांना अर्थ माझ्यापर्यंत पोहोचतो किंवा मी तो तुम्हाला सांगतो. त्याचबरोबर मी काय बोलत असतो गणपती उत्सव करताना तो इथून केला पाहिजे. तो फक्त पावत्या पुस्तकासाठी करावा. तो तयार करतात दुसऱ्या वर्षी ते पुस्तक दुसऱ्याने दाखवणार त्यापेक्षा तो इथून करावा एवढी माझी आपल्या सगळ्या. आणि ते करताना आपण जरी लक्ष ठेवलं ना तर हे पावती पुस्तक जे आहे ना हे पावती पुस्तक पुढच्या वर्षी छापले जात नाही याची काळजी ते पण घेतात. त्यापेक्षा आपण चांगल्या विचारांचे जे एकत्र आलेलो आहे त्यांनी याच्यावर जरी नियंत्रण ठेवलं लक्ष जरी ठेवलं ना तर धास्तीने धूप पडतं असं म्हणतात. धास्तीने तर त्या पावसाळ्यात ठरलेले आहे त्या कायमच्याच बंद होतील आणि त्यातून एक ह्या उपक्रमातून तो पण एक हेतू साध्य व्हावा अशी मी गणपतीला प्रार्थना करतो. आणि साईबाबांच्या काळामध्ये या 2 वर्षापासून जे वातावरण आहे त्या वातावरणामधून पण गणपती बाप्पांनी आपली मुक्तता करावी एवढी प्रार्थना करतो आणि माझ्या भाषेत होतो. सर्व मान्यवरांसोबत मी आपल्या खरंच हा सुखद घटना आहे. हा आमूलाग्र बदल हा खरंच नगराध्यक्ष पदाचा येऊ शकतो आणि शिर्डीच्या बाबतीतल्या पर्यावरणपूरक गणपतीचा जो हा विषय आहे त्याचा देखील येऊ शकतो असं मी सांगतो. कारण आपण वेळोवेळी आम्हाला खूप चांगल्या प्रकारचे स्वप्न दाखवले आणि ते प्रत्यक्षात उतरण्यासाठी देखील आपण आटोकाट प्रयत्न करतात. आमचे सगळे फक्त बोलतात परंतु आपल्याला ती प्रत्यक्षात आणण्याचं काम मी स्वतः अनुभवलेलं आहे. खऱ्या अर्थानं शिर्डीचा जो मध्यंतरी मी पदावर असताना किती त्रास झाला त्यात आपण देखील किती सहभागी झाला. तो त्रास आपण स्वतःच्या खांद्यावर घेऊन शिर्डी स्वच्छ करण्यासंदर्भात आपण मोठी भूमिका बजावली. हे मी नाही तर सर्व शिर्डीकर जाणतात आणि शिर्डीच्या बाबतीत 2 राष्ट्रीय पुरस्कार गौतमांच्या माध्यमातून मिळाले. मी समस्त शिर्डीकरांच्या वतीनं आपल्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्याला अभिनंदन देखील करतो. जसं शिर्डीची ओळख साईबाबा आहे त्याचप्रमाणे शिर्डीची ओळख स्वच्छता व्हावी. मी मनापासून सांगतो तळमळीनं सांगतो की मी माझ्या मंडळात अनुभवनी सांगितलं आमच्या प्रतिनिधी म्हणून की जास्तीत जास्त प्रमाणात आपण पारंपरिक गणपती बसवण्यासंदर्भात सर्वांनी सकाळपासून उठल्यापासून 10-15 फोन केले हो. आता आली किती ते मला माहीत नाही परंतु हे जे कामगिरी आहे सर्वांनी घेतलं पाहिजे.
आज शिर्डीची परिस्थिती आपण सर्व जाणता। निश्चितच पर्यावरणपूरक गणपती हे जर घराघरात बसले तर शिर्डीची अनेक चांगल्या प्रकारची ओळख ही अजून लोक येतील, आजूबाजूचे गाव तिचे अनुकरण करतील असं मला वाटतं। कारण शिर्डीचं अनुकरण बहुतांशी लोक करतात, कारण आपल्यासारखे खादीचे कपडे आता इतर लोक तिथे घालायला लागले, बापू कोणते कपडे घालतात, शिवाजी कुठे शिवाय टाकतात, याचं अनुकरण आता इतर लोक पण करतात राहण्याचे वगैरे। कारण मी एका उपरवाला गेलो एका दुकानामध्ये, एका दुकानात गेलो, तुम्ही म्हटलं काय बाबा टी शर्ट असतात ते म्हणे सचिन गोतांबेचं टी शर्ट आहे, म्हणजे अशी ओळख आहे शेवटी त्याची। मी जर मुंबईला गेलो एका ठिकाणी बागेमध्ये तर मला शिवाजी भाऊचं तिला उल्लेख होतो की शिवाजी भाऊचे कपडे शिवतात। मग आपली एक प्रकारची छाती फुगली व आपल्या शिर्डीकरांचं नाव हे मुंबई वगैरे इतर ठिकाणी जातं। असंच पर्यावरण गणपतीच्या बाबतीत देखील आपलं नाव हे माझ्याकडे महाराष्ट्रात देखील अव्वल क्रमांकावर असं मला वाटतं। त्यामध्ये शिर्डी शहराचे प्रमुख मंडळ, त्याचप्रमाणे बंधू शिर्डी जिल्ह्याचे अजित माझा मित्र आहे, त्यामुळे आमचा संवाद आमच्या भाषेत होत असतो आणि आधीचे सर्व सर आहे त्या ठिकाणी पर्यावरणपूरक गणपती साजरा करत असताना त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हा खरा त्याचा विषय आहे। शाडू मातीचे मूर्ती, शाडू मातीच्या मूर्तीची असलेली किंमत ती न परवडली, त्याला पर्याय तुटीपासून बनवलेले गणपती आहेत, शेणापासून बनवलेले गणपती आहेत, हे सगळं होऊ शकतं। गजानन सगळं सांगितलं याला सातत्य ठेवावं, सातत्याशिवाय कुठला विषय पूर्ण करायचा। 2013-14 साली मी शाडू मातीच्या गणपतीच्या व्यक्त केलं की 2013-14 साली आपलं कार्यशाळा होतं, तर ते कष्टाचं काम असतं। पावसाळ्यामध्ये गेले तो दिवस या विषयावर चर्चा केली, त्याच्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी करतो। तर आता गेल्या 1.5 वर्षापासून सगळं लॉकडाऊन आजही सगळं शाळा बंद आहे, कॉलेज बंद आहे। आपल्या शहरामध्ये पूर्णतः पर्यावरणपूरक गणपती बसले पाहिजे हे जर मला ठरवलं, आज जर ठरवलं तर आपण दरवर्षी ठीक आहे, आज उद्या पगार नसेल करायची, पण आपण आजच अशी व्यवस्था करून पोहोचायची की दरवर्षी शाडू मातीच्या मूर्तीचे साठी लागणारी माती जी आहे ती नगरपालिका उपलब्ध, प्रत्येक शाळेमध्ये कार्यशाळा झाली, या ठिकाणी सर्व शाळा आहेत, त्याच मूर्ती मुलांनी घरी जाऊन त्याच मूर्ती बसवायला ही त्याच्यातून जर आणखी विषय केला तर किमतीचा प्रश्नच राहतो। कारण त्याच्यामध्ये त्यांनी बनवलेली मूर्ती ज्यावेळी आपण नंतरच्या प्रती कार्यशाळा घेतली होती त्याच्यात आणखी एक भाव असतो। तसं गजाननाने सांगितलं की मनातून गणपती उत्सव मी पण केलेले आहे, गणपती बसवले, गणपतीला काय पूजा आपण करतो, शेवटच्या दिवशी कोणत्या अवस्थेत कार्यक्रम सांभाळले ते माहिती म्हणून तिथे बंद होऊन ती मिरवणूक इतका त्रासदायक विषय होता। गजवानाला खरं धन्यवाद तुम्ही गणपती बसवले पापे पाडले ते तो श्वसनाचा विषय झाला, त्याचा आपण जायचं। तर खरं की मनातून आणि मनाच्या आतून जर गणपती उत्सव साजरा आहे, ती जी भावना आहे, ती श्राद्ध आहे, टिळकांनी कोणत्या हेतूने चालू केलं तर संघटन झालं पाहिजे, त्यावेळी ती गरज। आता संघटन होतं पण राजकारण हे चुकीचं विनोदच वापरून एक 2-5 वर्षापूर्वी आमचे पुस्तकं छापले, त्याच्यामध्ये आम्ही उशिरा उठतो, 2 वेळेला आंघोळ करतो। आता खात्री आहे आता ते छापणार, आता मी निर्धार झालो निवडणुकीमध्ये, आता ती काय होणार नाही, विनोदाचा भाग। परंतु अतिशय चांगला विषय आपण निवडणूक करतो आहोत। या ठिकाणी सगळेच गणपती मंडळ जे प्रमुख गणपती मंडळ आहेत या ठिकाणी आलेले आहेत। तुका पाटील बोलले नाही तो भागाला
ते मार्गदर्शन बसल्यावर करतात. बाळासाहेब बोनकरे सुद्धा बैठकीत लावण्यासाठी ते बोलतात. हे सगळं आता बोलले चांगला विषय आहे. शिर्डीची स्वच्छता बक्षीस मिळाल्यामुळे आपली 100% जबाबदारी वाढते. ताईंनी चांगलं मार्गदर्शन केलं आहे. बाकी शिर्डी नगर पंचायतमधून चांगले उपक्रम चालू आहे. त्रिकोणामध्ये मोठं आपलं बाबांचं शिल्प 50 फूट उंचीचं ते उभं राहते, जेणेकरून शिर्डी संस्थांनी हे करावं. ते मीच आवाज बोलतो शिर्डी संस्थांनी करावं. शिर्डी नगर पंचायतची सुद्धा काही जबाबदारी आहे. असं आपण काही उपक्रम शिर्डी नगर पंचायत सुद्धा केले पाहिजे. म्हणून आपण एक चांगलं शिल्प बाबांच्या ठिकाणी करतो. त्याला सगळं दगडी कंपाऊंड आहे, जे बाबांच्या मंदिराशी जसं बाबांमध्ये दगडी आहे तिथला परिसर दगडी आता केला, तसं हेही त्याच पद्धती करतो आहोत. लवकरच तो प्रकल्प आपला पूर्ण होईल. हे सगळं लक्षात घेऊन काम केलं पाहिजे. बरं, याच्यावर काही राजकारण निवडून येतो नगरसभा अजिबात नाही. मी तुम्हाला खरं सांगतो, मी बंद केलं नाही शकतो. लोकांनी ठरवायचे तुम्ही कोण, तुम्ही काय करता, समाजासाठी काय करता. त्यामुळे आता सर्व इथं या ठिकाणी उपस्थित सर्व मंडळी चांगलं काम करतात आणि सगळ्यांनी भावना व्यक्त केली. त्याला खूप धन्यवाद. की अतिशय चांगला विषय आपल्याला. दुसरा, शिर्डी नगर पंचायतचा जो माझ्या वर्ष अभियान जे काही आपल्याला सगळे देश पातळीवर त्याच्या अगोदर 2 वर्ष झाले. सर्व माझे नगराध्यक्ष नगरसेवकांनी खूप मोठं काम केलं. शिर्डी शहराला संस्थांची मदत झाली. म्हणून आपण आज देश पातळीवर स्वच्छ शिर्डी, आपण 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी सगळे बघा, मुंबईचं ते वाक्य स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई. आज आपल्याला देशाचा पिवळा एक स्वच्छ शिर्डी. त्याचं कारण काय, तर शिर्डीतल्या नागरिकांनी बदल स्वीकारला. शिर्डीतल्या नागरिकांनी बदल स्वीकारला म्हणून हे शिर्डी बदल स्वीकारला असं मी काय सांगतो. आज या ठिकाणी सर्व मंडळी स्वीकारला ना, तर 100% पुढच्या वर्षी परंपरा गणपती साजरा होऊ शकतो. ती ओळख आपण शिर्डीची 100% करू शकतो, ही खात्री आहे की मला. बरेच विषय शिर्डीच्या बाबतीमध्ये आहे. आपल्याला याच्याबरोबर आणखी एक विचार केला पाहिजे की गेल्या 2 वर्षापासून शिर्डीची अवस्था आहे. खरं तर यावर्षी परंपरा सहज साजरा नाही, कारण परिस्थिती नाही दिसते. कारण झालं शिर्डीची परिस्थिती सुधारेल कशी याच्याकडे सुद्धा आपल्याला इथे उपस्थित सर्व मान्यवर आहे. अजून जे कोणी उपस्थित नसतील त्यांना आपल्याला सगळ्यांना एक राजकारणाला ते काळजी घ्यायला लागला की तुम्ही जर नीट विचार केला, आज शिर्डीच्या बायपासला गेले, शिर्डीच्या बाहेर सायाश्रम 2 गेलेला, शिर्डीच्या बाहेर कॉलेज गेलेला आहे, कॅन्सर हॉस्पिटलचं काय विषय विश्वास शिर्डीमध्ये काय. हे जर शिर्डीच्या बाहेर गेलं, सगळेच उपक्रम प्रोजेक्ट असतील सगळे शिर्डीच्या बाहेर गेले, संस्थांना तर शिर्डीमध्ये व्यवसाय राहणार ही जी आजची अवस्थित राहणार. त्याच्यासाठी शिर्डी शहरामध्ये संस्थांनी ज्या ज्या जागा खरेदी केलेल्या आहेत मध्ये एक विषय चालला. शिर्डीमध्ये बाबांचं ज्यावेळी भुगीवाडा झाला, बाबा असताना भुगीवाडा बांधला, त्या वाड्यामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती बसवायची असा विषय. आणि त्या मूर्ती आजही संस्थांच्या म्युझियममध्ये आहे. त्याचं मंदिर झालं रामाच्या मूर्तीचं. चांगला विषय. फक्त माझी त्याच्यामध्ये कुणाची कल्पना विरोध नाही, बिलकुल. माझं एवढंच म्हणणं आहे, शिर्डी मंदिराच्या कॅम्पसमध्ये एवढी प्रचंड गर्दी होते. तुम्ही मला गर्दीच्या पिरियडमध्ये एकदा जे आता बॅरिकेडिंग केले पुढे 5-7 वर्षापूर्वी गेलो, एसटी मध्ये मंदिर परिसरामध्ये लोक थांबणार तर लगेच बाहेर. एवढी प्रचंड गर्दी होते ती त्या गर्दीमध्ये म्युझियम तिथे आहे. माझं म्हणणं आहे की त्या रामाच्या मूर्तीचं मंदिर, श्रीकृष्णाच्या मूर्तीचं मंदिर हे वनामध्ये प्रत्येक जागा संस्थांनी घेतली. इकडे काही डोळापर्यंत जागा आहे, अशा ठिकाणी ते मंदिरं बांधतात. म्युझियम सुद्धा त्या ठिकाणी गेलं पाहिजे. मोठं पार्किंग
लोक त्या ठिकाणी जातात, त्या परिसराचा विकास होईल, लोकांना शिर्डीत थांबायचं दिले पाहिजे. आणि ही सगळी तुम्ही होळे साहेबांना विनंती केली होती की ध्यानमध्ये तुम्ही संस्थांत पाणी पुरवठा झाला होता, तिथं चांगलं निसर्ग रम्य वातावरण, झाडं खूप आहेत. गजानन सचिन सगळे आपण त्यावेळी ही चर्चा झाली. हे जर हळूहळू संस्थांना जागा उपलब्ध आहे, प्रोजेक्ट फक्त शिर्डीत करा जेणेकरून लोक थांबतील होतं आणि शिर्डीच्या व्यवसायाला पुन्हा चांगले दिसतील. ह्या अशा गोष्टी आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत. आपण आज जर मी कोणाला उद्या नाही पण आपण सगळे शिर्डीकर मिळून जर हा विषय सगळा केला तर मला वाटतं शिर्डीची जी काय आजची परिस्थिती ती चांगली होईल ही मला खात्री. आता राहिला विषय गेले चांगलं ते मिळालेलं आहे, त्यामुळे ते सगळं शक्य आहे असं मी मानतो. त्या ठिकाणी मला बोलवलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल मी गणेशच्या सर्व माझ्या मित्राला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांचा अनुभव उल्लेख होतो किंवा त्याच्याशिवाय गणपतीचा विषय पुढे जात नाही. गणेशोत्सव किंवा या सगळ्या प्रक्रिया गजवानाचं नाव प्रकर्षाने सामोरं येतं. हिंदू गजानन प्रतिष्ठान या ठिकाणी माणूस जाणून उपस्थित आहे, सगळेच मंडळ बाकीचे. त्याचबरोबर म्हणजे नवीन नवीन संकल्पना, नवीन नवीन विचार शोधून खरं म्हटलं तर विचाराची खाण असलेलं हे ग्रीन टीमचं हा मोठा परिवार, त्यामध्ये जितेंद्र राबा, अजित भाऊ, हरिभाऊ मावळे उभे राहिले, 8 प्रकरणात त्याने स्वराज्य उभं राहिलं. तशाच पद्धतीनं तुम्ही बघा, विश्वास असणार नाही, एक छोटीशी काळी पिढीची काळी जेव्हा कुठं ती ठिंगी पडते आणि मग त्याचा जेव्हा अनुभव होतो मग आपण होतो भडका उडाला. ग्रीन टीमच्या माध्यमातून देशामध्ये शिर्डी शहराचा स्वच्छतेच्या बाबतीत, पर्यावरणाच्या बाबतीत अनेक संकल्पना आहेत. धार्मिक क्षेत्रात आग्रह उडाल्याशिवाय राहणार नाही आणि ही टीम आपली पुढे आल्याशिवाय राहणार नाही. आजच्या कार्यक्रमासाठी पत्रकार बांधव देखील आवर्जून उपस्थित आहे, त्यांचं देखील मी स्वागत करतो. कारण मी स्वागत काय करतो, मी या परिवाराचा एक सदस्य आहे. ग्रीन टीमचा काही मेसेज आला की समजून जायचं, काहीतरी नवीन समोर येत आहे, काहीतरी नवीन संकल्पना पुढे येत आहे. जे काम शासनाचं आहे, जे काम ज्या लोकांच्या जबाबदारी आहे त्यांनी केलं पाहिजे, स्वच्छतेचं काम. म्हणजे म्हणून सांगितलं की आपण लोक जाणून बघून म्हणजे सुरू झालं ज्यावेळेला ग्रीन टीमचं काम 2014 लोक खरं साफ करून गेलं का लोक पाठवून खरं बाहेर येतात. तरी पण त्यांनी जिद्द सोडली नाही, त्या कामामध्ये सातत्य ठेवलं. 7 वर्षापासून सुरू असलेलं तो स्पर्धेपेक्षा त्याच्यामध्ये भाव असलेला गणेशोत्सव असला पाहिजे अशी अपेक्षा करतो. थांबतो. धन्यवाद. 2 मुद्दे मला इथे मांडाविषयी वाटतात. एक म्हणजे गणेशाची मूर्ती आणि दुसरं गणेशोत्सवाची सजावट कशी असावी किंवा काय असावं याबद्दल. तर गणेश मूर्तीबद्दल जेव्हा आपण बोलतो तर पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा गणेशाची मूर्ती होती ती मातीपासून बनवली जायची, घरगुती पद्धतीने बनवली जायची. मग त्याचं म्हणजे बनवायला लागले मूर्तिकार. त्याच्यानंतर हळूहळू असं व्हायला लागलं 1930-1940च्या काळामध्ये प्लास्टिक ऑफ पॅरिसचा वापर इतका वाढला की भयानक POPची मूर्ती बनवायला सुरुवात झाली. त्याचं कारण असंही होतं की मातीच्या मूर्तीपेक्षा POPची मूर्ती लोकांना जास्त आकर्षून घेते किंवा जास्त कोरीव असते असं वाटतं आणि त्या आकाराने सुद्धा मोठ्या प्रमाणात बनवल्या जात होत्या. मग जेव्हा गणेश मंडळं जेव्हा स्थापन झाली त्यांच्यातही चुरस लागली आणि त्यामुळे मग कुठेतरी त्यांच्यामध्ये मागणीमध्ये वाढ झाली की आम्हाला POPचीच मूर्ती हवी आणि मग मोठीच मूर्ती हवी. पण हे सगळं जसं जसं वाढत गेलं त्याचप्रमाणे प्रदूषणातही तितकीच वाढ होत गेली आणि निसर्गाची हानी आपल्याकडून व्हायला सुरुवात झाली. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई दर्शन, शिर्डी.